हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळीच आम्ही निघालो होतो रानामध्ये भाजीसाठी. म्हटलं चला पाऊस वगैरे नाही तर जाऊया, बघूया भाजी रुजले की नाही. तर आज आपण जाणार आहोत फोडशीची भाजी काढायला आणि बघा जंगल पूर्ण हिरवंगार झालेलं आहे. ह्या सगळ्या आमच्या इथल्या सगळ्या काक्या वगैरे आहेत. आम्ही गेल्या वेळेस पण मी गेली होती, पण पाऊस एवढा होता त्याच्यामुळे मला शूट करायला नाही मिळालं. बघा पिशव्या वगैरे सगळं घेऊन. आता हे वरती शर्ट का घातले तर मच्छर खूप असते रानामध्ये, त्याच्यामुळे हे वरती शर्ट वगैरे घातलेले आहेत. तर फोडशीची भाजी आहे ना काढायला खूप मजा येते आणि ही जी भाजी आहे ना ती कुठेही रुजत नाही. त्याच्यामुळे आहे ना ही डोंगर भाग असतो त्या ठिकाणीच रुजते आणि लाल आणि तांबडी माती जर असेल ना तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त ही भाजी रुजते. तर बघूया, यंदा पाऊस जास्ती पडला आणि त्याच्यामुळे जून वगैरे नसेल झाली, कोवळी वगैरेच भेटेल, तर बघूया. तर आम्ही इथे सगळेजण निघालो होतो आणि भारंगीची पण भाजी बऱ्यापैकी सगळीकडे दिसत होती. आणि आपली जी जमीन आहे, आपली जी काजूची बाग आहे त्याच्या जरा पुढे आहे, सो तिथून आपण वरती जाणार आहोत. तर एकदम हिरवंगार झालेलं बघा निसर्ग. तर अशा पद्धतीने आम्ही सकाळीच निघालो, कारण की संध्याकाळचे मच्छर वगैरे खूप असतात रानामध्ये. आणि आताची जी रानातली जी मच्छर असते ना ती वेगळी असते थोडी, म्हणजे बसली कुठे हातावर किंवा आपल्या चेहऱ्यावर जरी बसली ना तरी ती कळत नाही. तर इथे बघा आम्ही वरती चढायला घेतलेलं. तर अशा पद्धतीने ही बघा की भाजी काढायला सुरुवात झालेली आहे. तर मला इथे मिळाली भाजी थोडीफार. तर मी म्हटलं चला आता सुरुवात तर झाली, तर जाऊया हळूहळू. तर पाय वगैरे सरतात त्याच्यामुळे ना हळूहळू जावं लागतं. तर हे बघा अजून एक मला मिळाली. तर आम्ही वरती वगैरे चढलो. मी वरती चढायचा व्हिडिओ नाही बनवला आणि खूप घसरगुंडी होती त्याच्यामुळे. तर वरती आम्ही मस्तपैकी चढलो. तर अशी आता सुरुवात झालेली आहे भाजी भेटायला. तर ही जी भाजी आहे ना, तसं रानात बघायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पाती वगैरे बघायला मिळतात, पण ही भाजी आपल्याला पटकन कळते. तर ही जी भाजी आहे ना याचा नैवेद्यसुद्धा देवाला दाखवला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ह्याचं नवं पण केलं जातं ह्या दिवसांमध्ये. आणि हे बघा असं डोंगर भाग आहे, तर डोंगर भागाला ही अशी भाजी रुजलेली बघायला मिळेल तुम्हाला. आणि ह्या भाज्या ना आता बाजारामध्ये पण विकायला वगैरे बघायला मिळतात. तर आणि ह्या भाज्या खूप चांगल्या असतात आणि ह्या दिवसांमध्ये ह्या भाज्या खाल्लेल्या खूप चांगल्या असतात. आता कोलिम टाकून पण छान होतात किंवा अशा पण छान होतात. ते बघा, तर अशा सगळ्या तुम्हाला अशा पाती पाती बघायला मिळतील आणि एकदम कोवळ्या आहेत आणि त्याच्यामुळे काढायला पण एकदम पटकन जमत्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तर असे सगळीकडे एक एक ठिकाणी बघा. थोडा कॅमेरा हलतोय कारण की माझ्या एका हातात पिशवी आहे, एका हातात कॅमेरा आहे, प्लस मी एका हाताने भाजी काढते सुद्धा. तर नेमका मी ट्रायपॉड नाही आणला त्याच्यामुळे. तर हे बघा अशी ही पाती असतात. तर अशा ह्या काढायच्या मस्तपैकी भाजी. तर बघायला गेलात ना तर सगळं जंगल आहे आणि जंगलामध्येच ही सगळी भाजी रुजलेली मिळते. आता जशी फोडशी नाही भारंगी जर तुम्ही भाजी बघितलीत ना तर तुम्हाला इझिली रानात जरी तुम्ही कुठे गेलात तरी तुम्हाला बघायला मिळेल. पण ही जी भाजी आहे ना ती फक्त अशा ठिकाणीच रुजते की जिथे डोंगर भाग आहे, जिथे लाल माती वगैरे आहे त्या ठिकाणीच बघायला मिळते. जिथे घनदाट जंगल आहे अशा ठिकाणीच बघायला मिळेल तुम्हाला. बाकी तुम्हाला कुठल्याही ठिकाणी अशी म्हणजे रुजलेली भाजी तुम्हाला बघायला नाही मिळणार. तर असं पूर्ण डोंगर आहे, आपण असं वरवर वरवर चढत जाणार आहोत, जशी मिळेल तशी आपण काढणार आहोत. तर पाऊस कमी होता त्याच्यामुळे आहे ना चांगली कोवळी आहे भाजी, काय काय नुकतीच वरसुद्धा येते. तर ही जी भाजी आहे ना ती मस्त लागते एकदम आणि विकायला सुद्धाही असतात. तर इथे बघा मला पटापट पटापट दिसत आहेत. सो गेल्या वेळेस पण मी आली होती इथेच, त्याच्यामुळे भाजी कशी असते, काय असते, कशी ओळखायची हे एकदम पटकन कळतं. तर ही जी मजा आहे ना रानात येऊन भाजी काढायची तर त्याहून वेगळी मजा आहे. आणि हे बघा आणि उपट्याला तर त्याहून मजा येते आणि दिसत गेली ना तर अजून मजा येते. जसं अळंबीचं पण तसंच असतं, अळंबी जशी दिसत गेली ना की काढायला तेवढीच मजा येते. आणि तशी ह्या भाजीचं पण आहे. तर बघा पूर्ण लाल माती आणि ह्या लाल मातीवरती अशी शोधावी लागते सगळीकडे भाजी. काय काय ठिकाणी तर सगळीकडे म्हणजे रुजलेलीच असते, फक्त आपल्याला काढायची असते. बघा साईडला काकी वगैरे पण आहे, काढतात. तर ही बघा, तर असे सगळ्या ठिकाणी तुम्हाला पाती बघायला मिळतील. तर ह्यांना फुलंसुद्धा येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ही जी भाजी आहे ना ती देवालासुद्धा दाखवली जाते. सो ह्या भाजीचं महत्त्व खूप आहे आणि प्रत्येकाच्या तुळशीमध्ये वगैरे ही भाजी वगैरे बघायला मिळेल. म्हणजे रानात जाण्यापेक्षा तिथून काढून आपण देवाला नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो किंवा मुळकुंडे काढून तुम्ही आमच्याकडे बऱ्यापैकी ज्या काही जमिनी वगैरे आहेत ना ज्यांच्या जवळ वगैरे बागा वगैरे, तिथे मुळकुंडे आणून त्या लावल्या जातात. तर हे पण असं केलं जातं. तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी सगळीकडे भाजी भेटायला सुरुवात झालेली आहे. आता ह्या बाकीच्या ज्या पाती दिसतात ना त्या सगळ्याच काही भाज्या नाही आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पाती वगैरे वेगवेगळ्या झाडं आहेत. तर अशा पद्धतीने इथे मी एक एक करून सगळे मस्तपैकी काढायला घेतलेले आहेत. पाऊस नव्हता त्याच्यामुळे बरं झालं. तर हे बघा अशी पूर्ण पसरते भाजी आणि पातीच्या पाती बघा किती कोवळ्या आहेत. जून पण होतात, जून पण आपण काय घेत नाही कारण की कडू वगैरे भाजी होऊ शकते. आणि एकदम पान असतं ना जून ते एकदम एकदम म्हणजे डार्क असं हिरवं बघायला मिळतं आणि एकदम कोवळे असतात ना ते एकदम अशी बघा फेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा ही एकदम कोवळी भाजी आहे, त्याच्यामुळे ह्याचं जे पान आहे ना
ते बघू शकता तुम्ही किती मस्त आहे आणि लांब लचक आहेत. तर असं आम्ही करत करत बघूया आता कुठपर्यंत कशी भाजी मिळते ती. तर असं आमचं सकाळचा दिवस म्हटलं 2 तासामध्ये मस्तपैकी भाजी आपण काढून बाहेरसुद्धा येऊ शकतो. तर ही बघा पिशवी, तर आपली ही पिशवी आहे. तर प्रत्येकजण एका साईडला सगळेजण गेले, मी ह्या साईडला आहे. तर ही बघा अशी ही काढावी लागते भाजी आणि दिसत गेली ना की मजा येते फुल काढायला. आणि रानामध्ये ना ही भाजी आमच्या इथे एका ठिकाणीच ही रुजते, त्याच्यामुळे सगळेजण इथेच येतात काढायला. आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे, रानभाज्या काढायला त्याहूनच मजा येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे खायला पण त्याहूनच मजा येते. तर असंही सगळा पातेला बघा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या भाज्या अशा सगळ्या रुजलेल्या आहेत. फुल जंगल आहे बघा, साईडने जर बघितलं ना चारही बाजूने जंगल आहे आणि इकडे जास्त रहदारी नसते, त्याच्यामुळे फक्त इकडे भाजी जेव्हा रुजते पावसाच्या टायमिंगला तेव्हाच लोक म्हणजे इकडे वगैरे येतात. तर आता काही काही ठिकाणी जूनसुद्धा झालेली आहे भाजी, फुलंसुद्धा आलेली आहेत. तर मला तर खूप सारी भाजी मिळाली. पुढे तुम्हाला बघायला मिळेल की मला किती भाजी मिळाली आहे. प्लस ही घरात जाऊन पण आपल्याला थोडी साफसफाई करावी लागते आणि कारण की माती वगैरे असते, लाल माती, त्याच्यामुळे आपल्याला ती साफ करावी लागते. तर इथे बघा पटापट मला सगळीकडे दिसायला सुरुवात झालेली आहे. ही बघा अशी एकदम काढायची. काही जण पानं पण फुटून घेतात. आता मला तेवढा वेळ नव्हता, पटकन दिसतं तर बाबा पटकन काढूया, पाऊस नाही काय नाही तर अशी आमची फोडशीच्या भाजीला जायची फुल मजा होती. आणि आपल्यासोबत जर जाणत्या माणसं असतील ना तर जायला काहीच वाटत नाही, कारण की कसं मी तर रस्ता कधी आपल्याला चुकायला होतो, कधी रानामध्ये चकवासुद्धा लागतो त्याच्यामुळे. तर ही ती आपली पिशवी आहे आणि ही बघा आपली भाजी. तर एकदम कोवळी आहे भाजी आणि आता बघा मी थोडी जमवलेली आहे आणि आता मी पिशवीमध्ये वगैरे टाकते. तर अशा आम्ही सगळ्याजणी मिळून सकाळीच बाबा रानामध्ये गेलो मस्तपैकी काढायला. तर इकडे बघा काकी इकडे आहे. तर असं पूर्ण बघा डोंगर आहे, म्हणजे आम्ही अक्षरशः वरती आलेलो आहे आणि अजून त्याच्या वरती जाणार. सो जसं तुम्ही वरती जाल ना तशी ती भाजी आपल्याला दिसत जाते. जिथे घनदाट एकदम जंगल असेल ना त्या ठिकाणीच ही भाजी रुजते. आणि जर तांबड असेल, तांबड म्हणजे काय, जर तांबडी माती जर असेल ना लालसर अशी, तर त्या ठिकाणी ही भाजी हमखासच रुजते. तर इथे बघा पिशवीमध्ये टाकते आणि नेमकी माझी पिशवीसुद्धा ह्या साईडला फाटली होती. हे बघा एक कोपऱ्याला फाटली होती पिशवी. ठीक आहे, आता काय रानात आल्यावर होतं तसंच. तर गेल्या वेळेस आम्ही खूप भाजी नेलेली होती भरून, बघा एवढी भरलेली आहे माझी पिशवी. तर गेल्या वेळेस पण खूप भाजी नेलेली होती आम्ही, पण तेव्हा मला व्हिडिओ करता नाही आला कारण की पाऊस भयंकर होता. तर यावेळेस पाऊस नव्हता एकदम, तर म्हटलं चला व्हिडिओ करूया, तुम्हाला पण दाखवूया कशी भाजी काढली जाते, कशी शोधावी लागते भाजी. तर अशा पद्धतीने ही जंगलात अशीमध्ये भाजी मिळते. फुल मज्जा येते काढायला आणि जर आपल्यासोबत सगळे असतील ना तर त्याहून अजून मजा येते. तर ही बघा असं फुल सगळीकडे आहे. तर ही बघा मी थोडी काढून तुम्हाला दाखवतसुद्धा आहे. तर इथं फुलवरती पण जंगल आहे. ही बघा अशा पद्धतीने ही भाजी काढली जाते आणि परत ही काढल्यानंतर आहे ना परत तिथे फुटतेसुद्धा भाजी आणि त्यातून पाती परत वरती येतात. तर ह्या ज्या भाज्या आहेत ना ते ह्या दिवसांमध्ये विकायलासुद्धा येतात. आता चिपळूण वगैरे साईडला तुम्ही बघितलात ना तर ज्या खेडेगावातल्या बायका वगैरे आहेत ना त्या भाज्या वगैरे घेऊन बसतात. भारगी, फोडशी, अळंबीच्या सीझनला अळंबी घेऊन बसतात. तर अशा पद्धतीने ह्या ज्या भाज्या आहेत त्या रानात मिळतात आणि ह्या काढायला पण तेवढीच मजा येते. आणि सकाळचं वगैरे जायला रानामध्ये खूप मस्त वाटते कारण की क्लायमेट खूप छान असतं रानातलं. तर इथे बघा मी असं शोधत जाऊन सगळे काढते पटापट. तर अशी ही बरीचशी माझी पिशवी भरलेली आहे. साईडने भाजी पण साईडला म्हणजे कोपऱ्यातून बाहेरसुद्धा पडते कारण की फाटली आहे पिशवी त्याच्यामुळे. तर रानामध्ये कसं आहे माहिती आहे, इकडे जाणं येणं होत नाही, त्याच्यामुळे जंगल खूप झालं आहे, काटे वगैरे पण खूप आहेत. ते बघा अशा पाती असतात ना त्या काढून घ्याव्या लागतात. तर ही फोडशीची भाजी आहे आणि बघा इकडे पण सगळीकडे रुजली होती. फक्त ते ह्या साईडला कसं आहे माहिती आहे अजून कुठे कोवळी अशीच आहे, अजून जून अशी झालेली नाही. आता बघू पुढे वगैरे कुठे जून वगैरे पण झाली असू शकते कारण की पहिला पाऊस पण पडलेला आहे. तर अशा पाती आपल्याला काढाव्या लागतात आणि मग घरी पण जाऊन आपल्याला थोडी साफसफाई करावी लागते. आता फोडशीची भाजी म्हटली ना म्हणजे की सगळ्यांना आपण थोडी देऊ पण, कारण की प्रत्येकजण आपल्याला पण काय ना काहीतरी देत असतो, त्याच्यामुळे आपल्याला पण भाजी द्यावी लागते. आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना फक्त वर्षातनं एकदा येतात, त्याच्यामुळे ह्यांची टेस्ट किंवा ह्यांची जी मजा आहे ना काढायची ती वर्षातनं एकदाच अनुभवायला मिळते. तर इथे बघा मी सगळीकडे आता हे दिसतात ना तुम्हाला, ह्या सगळीकडे फोडशीची भाजीच आहे पूर्ण पसरलेली. तर इथे बघा एका साईडला ठेवलं आणि परत मी काढायला घेतले. हे बघा पाती बघा किती मस्त आहे, लांब लचक. ही बघा इथे पिशवी पण फाटली आहे आपली नेमकी, पण त्याच्यातून काय पडणार नाही कारण की मी वरच्यावर टाकते, कोंबून असे काही टाकत नाही आहे. तरी बघा नुकताच वरतीसुद्धा येत आहेत, म्हणजे काय इथून जमिनीतून पण आता भाजी नुसती वरतीसुद्धा येते. तर बघू आता आपण पहिल्यांदा गेलो आहे, जर परत आपण कधी गेलो तर मी परत दाखवेन तुम्हाला एकदम. तर आता बघू, आता तरी सध्या नाही जाणार कारण की आता बऱ्यापैकी आणलेली आहे काढून. त्याच्या आधी मध्ये एकदा जाऊ लावणी वगैरे झाल्यानंतर.
ही बघा किती सारी, इथे तर खूप सारी भाजी रुजली होती. आणि मी उतरताना चढताना दाखवलं नाही कारण की खूप उतार असतो, त्याच्यामुळे पाय वगैरे चढण्याची शक्यता असतो. हातामध्ये मोबाईल आहे त्याच्यामुळे. तर इथे खूप रुजले बघा भाजी. तर अशी ही भाजी काढली जाते आणि पाती बघा कशात. तर अशा प्रकारे तुम्ही फोडशीची भाजी ओळखू शकता आणि कळतं लगेच पानांवरून वगैरे, पूर्ण पसरलेली असतात पानं. हे बघा वरून एकदम हिरवे असतात आणि खालून म्हणजे खालची जी साईड असते म्हणजे पाठची साईड ती एकदम अशी तुम्हाला ना कशी सांगतो बरं, एकदम अशी हिरवट नाही बघायला मिळणार, पण वरचं हिरवट असते आणि खालून एकदम थोडी फेंट असते बघा, वर बघायला मिळेल तुम्हाला एकदम गुळगुळीत अशी असते. तर अशी आपली भाजी इकडे खूप सारी रुजलेली आहे. तर ती आपण आता सगळी एक एक करून सगळी काढून घेणार आहोत. तर हे बघा फुल जंगल आहे, वेली पण खूप आहे, त्याच्यामध्ये काटेऱ्या वेली पण आहेत. सो रानामध्ये ना ह्या टायमिंगला पावसाळ्यात जर जायचं असेल ना तर फुल कपडे घालूनच जावं लागतं कारण की मच्छर खूप असते. आता हे झाड आहे ना ते फुलाचं, त्याच्यामुळे तसंच तुम्हाला बघायला मिळेल फोडशीच्या भाजीसारखं पातीसारखं. तर ते फुलाचं झाड आहे. तर रानामध्ये कसं आहे माहिती आहे का, एकाच दिसणारसारख्या पण वेगवेगळी झाडं असतात, त्याच्यामुळे काढताना सांभाळून काढावं लागतं. तर ही बघा ही पूर्ण फोडशीची भाजी आहे. तर इथे ना सगळीकडे म्हणजे सगळीकडे रुजली होती, त्याच्यामुळे ना मी पटापट पटापट काढायला घेतली आहे बघा. खूप म्हणजे खूप रुजलेली आहे ह्या साईडला. तर जिथे एकदम म्हणजे झाडी असेल ना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी रुजते. तर इथे मी काढून ठेवली बघा. काय काय तर फुलंसुद्धा आलेली आहेत. तर अशा प्रकारे बघा इकडे पण खूप सारी आहे भाजी. हे बघा मी एकदम तोडते बघा, एकदम फास्ट फास्ट तोडते कारण की आपल्याला पटकन घरीसुद्धा जायचं त्याच्यामुळे. तर अशा आम्ही 4घी जणी मिळून आम्ही रानामध्ये सकाळी आलो होतो. तर ह्या बघा ह्या सगळ्या पाती दिसतात ना तुम्हाला, ह्या सगळ्या फोडशीच्या भाज्या आहेत. तर ह्या साईडला पण भयंकर फोडशीची भाजी रुजली होती आणि कोवळीसुद्धा आहे. काही हे पण झालेली आहे म्हणजे बिया पण म्हणजे फुलं वगैरे पण आलेली आहेत, त्याच्यामुळे ती एकदमच जून झालेली आहे. आपण ती काय घेणार नाही, घेतली तरी पण आपण घरात जाऊन ही भाजी साफ करावी लागते. तर अशा पद्धतीने रानामध्ये ह्या रानभाज्या या पावसाळ्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रुजतात आणि खूप जण फोडशीची भाजी वगैरे आवडीने खातात, त्याच्यामुळे रानामध्ये जाऊन ही अशी भाजी काढली जाते. हे बघा सगळीकडे ही भाजी रुजलेली आहे. तर अशा पद्धतीने आम्ही रानात गेलो मस्तपैकी आणि मस्तपैकी फोडशीची भाजी वगैरे काढलेली. तर घरी पण मी दाखवेन तुम्हाला कशा पद्धतीने किती मी काढली, किती त्याच्यामधली साफ वगैरे केली वगैरे. तर बघा पटापट पटापट इथे मी एका साईडने भाजी काढायला घेतली. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप सारी भाजी आहे इथेच, तर माझी अर्धी पिशवी इथेच भरलेली कारण की खूप भाजी आहे त्याच्यामुळे. हे बघा पाती मस्तपैकी आहेत, एकदम कोवळ्या कोवळ्या आहेत. आता ही भाज्या बनवण्याच्या पण पद्धती आहेत, व्हेज पण भाजी बनवली जाते सेम जशी कांद्याच्या पातीची भाजी लागते ना त्याच पद्धतीने ही पण भाजी लागते. याच्यामध्ये कोलिंब वगैरे पण टाकलं जातं, काड वगैरे पण टाकली जाते. आणि नॉर्मल आपली जर व्हेज असेल ना तर तुम्ही कांदा टोमॅटोमध्ये पण एक नंबर ही भाजी होऊन जाते. तर अशा पद्धती आणि ही जी भाजी आहे ना फ्रीजमध्येच खूप म्हणजे 3 ते 4 दिवस चांगल्या प्रकारे चांगली राहते. तुम्ही जर प्लास्टिकमध्ये किंवा कागदामध्ये जरी रॅप करून ठेवली ना तरी ही भाजी खूप चांगली राहते बाकीच्या भाजींपेक्षा पण. तर अशी ही फोडशीची भाजी आहे. तर म्हटलं सकाळीच आम्ही सगळेजण गेलो होतो, बघितलं असाल तुम्ही. तर अशी आम्ही पटकन सगळी भाजी काढलेली आहे. आता ही तुम्हाला जी पानं दिसतात ना लांब अशी हळदीच्या पानासारखी, तर ही रानटी हळद आहे. ही ह्या दिवसांमध्ये पण मोठ्या प्रमाणात रुजतात. तर ह्या रानामध्ये तर खूप रुजलेली. तर ही बघा इथे पण फोडशीची भाजी खूप आहेत. आता फोडशीची भाजी कशी ओळखायची तुम्हाला याच्यावरनं बघू शकता तुम्ही. एकदम पानं पसरलेली असतात, पातीसारखे असतात, वरून गुळगुळीत एकदम असतात आणि खालून थोडं बघायला गेलात तर अशी फेंट खालून जरा त्याचा कलर असतो, वरून एकदम गुळगुळीत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी ओळखू शकता ह्याच्यामार्फत, ह्या व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर. तर अशा पद्धतीने आम्ही पटापट भाजी काढायला घेतलेली आहे. तर आता थोडी काढणार त्याच्यानंतर आम्ही निघणार कारण की ऊन होत पण चाललेलं आहे. पावसाचं काही नामोनिशाणच नाही आहे, पाऊस पडतच नाही खूप दिवस. ते बघा फुल जंगल आहे, त्याच्यामुळे जंगलामध्ये अशी ही भाजी मिळते आणि फुल मजा येते काढायला. तर त्याहून मजा येते बघा. मी इथे थोडी थोडी काढून ठेवलेली आहे, आता आपण ती पिशवीमध्ये भरणार आहोत. ही बघा इकडे पण खूप आहे. हे बघा ह्या साईडला पण खूप आहे. तर अशी सगळी मी गोळा केली होती आणि जिथे दिसते तशी मी पटापट काढायला सुद्धा घेतली. तर बघा मस्तपैकी भाज्या भरपूर भाजी मिळाली आणि आम्ही जेवढ्या जणी आलो होतो ना त्यांना सगळ्यांना भाज्या मिळाल्या. तर अशा ठिकाणी आणि आम्ही जिथून आम्ही वरती गेलो ना तिथून खूप म्हणजे खूप डोंगर आहे तिकडे. तर ह्या डोंगरावरती ही सगळी भाजी रुजलेली आहे. तर अशा प्रकारे फोडशीची भाजी जिथे डोंगर वगैरे असतील ना त्या ठिकाणी रुजते. बाकी तुम्हाला जशी भारंगी वगैरे रस्त्याने वगैरे तुम्हाला बघायला मिळेल अशी रुजलेली वगैरे किंवा ढिऱ्या वगैरे आलेल्या दिसतात. पण फोडशीची भाजी ही अशी आहे ना की ती जंगलामध्ये जास्तीत जास्त रुजते आणि जिथे डोंगर भाग आहे त्या ठिकाणी जास्ती बघायला मिळते. तुम्हाला
बाकी ठिकाणी कुठे बघायला मिळणार नाही. तर अशा पद्धतीने बघा पूर्ण जाळीमध्ये वगैरे पण रुजलेली आहे भाजी. ते एवढी मीच गोळा केली आहे. त्या बघा सगळ्या आम्ही ते सगळ्यांच्या पिशव्यांमध्ये किती किती काय काय ते बघितलेले बघा. इथे एवढी मिळाली यांना काकींना पण बऱ्यापैकी मिळाले बघा. फुल लाल झाले कारण की माती वगैरे लागली त्याच्यामुळे काढताना माती लागते. तर ना आता फायनली आम्ही घरी निघालो आहे आणि ही बघा एवढी भाजी भेटलेली आहे. आता ह्याच्यातली साफ पण होईल, पण खूप भाजी रुजली होती आणि बघा पिशवी पण फाटली नेमकी. तर आता बाकीच्या सगळ्या गेलेल्या आहेत पुढे त्या बघा. तर आता कसं आहे माहिती आहे, पाऊस पण बंद आहे आणि जेवढं पाऊस पडला ना तेवढं बऱ्यापैकी रुजली आहे भाजी. पण आता जी भाजी आहे ना ती पूर्णपणे म्हणजे कोवळी आहे. जून झाली की मग ती नाही खात त्याच्यामुळे. तर एवढी भाजी मिळालेली आहे आपल्याला. तर आता आहे ना मस्तपैकी फ्रेश झाली आहे रानातून आल्यावरती. तर आता मी तुम्हाला दाखवते किती भाजी आणली, काय आणली. आणि भयानक भाजी रुजली होती. आणि फोडशीची भाजी अशी आहे ना की ती कुठेही रुजत नाही. जिथे डोंगर भाग आहे, जिथे झाडी आहे त्या ठिकाणीच रुजते, बाकी कुठे रुजत नाही. आणि बरीच आम्ही आणलेली. आणि गेल्या वेळेस पण मी गेली होती, पण पाऊस होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही करता आला. पण ह्यावेळी मी केला आहे. बघा कशा पद्धतीने भाजी रुजते, काय रुजते, डोंगर भागाला रुजते एकदम. आणि आमच्या इथे एक दोन ठिकाणीच रुजते भाजी. तर खूप आणली आहे भाजी बघा, त्यातली साफसुद्धा करायची आहे. तर अशा पद्धतीने आम्ही भाजी वगैरे आणलेली. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्या दिवसांमध्ये अशा रानभाज्या आणल्या जातात आणि विकल्यासुद्धा पण जातात आणि लोक आवडीने घेतात, कारण की ह्या रानभाज्या आज बाकी कुठे मिळत नाही. तर चला मी तुम्हाला दाखवते मी किती भाजी आणली ती. तर चला मी तुम्हाला दाखवते की किती भाजी आपण काढलेली आहे बघा. मी खाली हंतरल्याने ह्याच्यावरती आता ओतणार आहे भाजी. तर आपण ह्यातली थोडी साफ करणार आहोत आणि कुठे कीड वगैरे लागलेली पण पाती वगैरे असतात ते आपण काढणार आहोत. तर हे बघा केवढी भाजी मी काढलेली आहे. तर ही बघा एवढी भाजी आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला थोडी ठेवणार नाही, बाकी कोणाला जर हवी असेल तर आपण त्यांना देणार आहोत. एवढी भाजी मला भेटलेली आहे आणि खूप ह्यातली भाजी ना सगळी चांगली भाजी आहे, कारण की ना फुल कोवळी सगळ्या म्हणजे पाती आहे त्याच्यामुळे आपण काय टाकून वगैरे देणार नाही. तर ह्या बघा एवढी भाजी भेटलेली आहे. आता आपण छानपैकी त्याला साफ वगैरे करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण साफ केल्यानंतर मग ज्यांना कोणाला हवी त्यांना आपण देऊन टाकणार. आणि आज संडे आहे त्याच्यामुळे कोलिंब वगैरे टाकून भाजी वगैरे ही केली जाते. तर बघा फुल बघा किती मस्त एकदम रशरशीत अशी भाजी आहे, कोवळी एकदम भाजी आहे. तर अशी आपल्याला एवढी भाजी भेटलेली आहे. तर रानात जाऊन ना ही मजा अनुभवायची जर असेल ना तर फक्त आणि फक्त तुम्हाला कोकणात यावं लागेल. तर एवढी आपल्याला भाजी भेटलेली आहे. तर इथे आता ना मी साफ करायला घेतली आहे बघा. आणि जेवढी साफ करून आणली मी तशीच सुपामध्ये ठेवत आहे. ते ह्या बघा पाती किती छान बघा एकदम कोवळ्या अशा आहेत, त्याच्यामुळे याची भाजी पण खूप छान होते. कोवळी जर भाजी असेल ना त्याची खूप भाजी एकदम टेस्टी होते. आणि बघा आता मी एक करून ना सगळ्या छान ज्या चांगल्या दिसतात ना पाती वगैरे, कारण की कसं असतं ना ते भाजी आपण रानातून आणतो ना त्याच्यामध्ये पातीवाणी वगैरे कीड वगैरे असते त्याच्यामुळे. तर आपण त्या बघून नीट साफ करावी लागते. तर इथे बघा मी साफ करायला घेतलेले आहेत आणि साफ करून झाले की मग आपण ज्यांना कोणाला हवेत त्यांना आपण देऊन टाकणार आहोत. सो तुम्हाला ओव्हरऑल व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आमच्याकडे कोकणात जाऊन ह्या भाज्या वगैरे काढल्या जातात रानामध्ये. आणि वर्षातून एकदाच येतात ह्या रानभाज्या, त्याच्यामुळे ना खायची पण मजा वेगळीच असते आणि काढायची तर त्याहून मजा वेगळी असते. तर आपण भारंगी पण काढलेली आहे, फोडशीची पण भाजी झाली. आता अळंबीचा सीझन आला की आपण अळंबीसुद्धा काढणार आहोत. तर अशा पद्धतीने मी इथे सगळं साफ करायला सुरुवात केलेली आहे बघा. तर अशा पद्धतीने अशी साफ करायची भाजी आणि ठेवायची. त्याला माती वगैरे लागलेली नाही आहे त्याच्यामुळे आपण असेच ठेवणार आहोत. आणि जेव्हा कधी भाजी वगैरे करू तेव्हा आपण धुवून मग घेणार आहोत. तर इथे आपण आता पटकन साफ करून घेऊया, पुढे तुम्हाला बघायला मिळेल की किती साफ केली आहे ती. तर ही बघा पूर्ण सूप भरलेलं आहे आपलं, तेवढी मी साफ केलेली आहे. एकदम हिरवीगार कोवळी अशी आपली फोडशीची भाजी तयार आहे. सो चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.